ज्या प्रकारे सकाळी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडला आणि पुन्हा एकदा मुंबईच्या सखल भागामध्ये पाणी साचलं आणि मुंबईकरांना त्रास झाला. या सगळ्या संदर्भात होण्यासाठी आपल्यासोबत आमदार सचिन अहिर आहे. आज सकाळी दृश्य बघितले महापौरांच्या समोर कर्मचारी मॅनहोलमध्ये पडले. हीच तर वस्तुस्थिती आम्ही सांगतो. आता महापौरांसमोर जर हे चित्र असेल, त्याच्यासमोर पाठीमागे काय चाललं असेल, आपल्याला आठवत असेल की असं मॅनहोलमध्ये पडून एका डॉक्टराचा मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळाला. एक झाड कोसळून एका महिलाचा अपघात झालेला, असे अनेक प्रकारे मुंबई शहरामध्ये होते. आता हे तुमच्या समोर झालं म्हणून तुम्हाला आपल्याला जाणीव होते. पण एक गोष्ट नक्की आहे की जे दावे केले जात होते, स्थायी समिती अध्यक्षांनी 160% हे 100पेक्षा पण 160% नालेसफाई झाली. तुमची नालेसफाई ही प्री मॉन्सून, मिड ऑफ मॉन्सून आणि आफ्टर मॉन्सून. प्री मॉन्सून झाली तर हे आम्ही बोलत होतो, पण आम्ही बोललो होतो असं वाटते राजकारण करतायत आणि म्हणून सर्वांनी सांगितलं की नाही, यावेळी नालेसफाई अत्यंत चांगली झाली. पण प्रवीण दरेकर दुसरी गोष्ट अशी आहे की आता प्रवीण दरेकरांना समर्थन करावं लागेल, पण तेही मुंबईकर आहेत, त्यांनाही त्याची कळ समजत असेल ना, भागात त्याची लोक लांबत आहेत. 100% नालेसफाई झाली. मग काय झालं? वा 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 महापालिकेने वा वा वा. मग पहिले 20-25 वर्ष तुम्ही आमच्या बरोबर होता. गेले 4 वर्ष तुम्ही आमच्या नावाने गोमा मारत होता की भ्रष्टाचार करतायत, हे नालेसफाई झाली नाहीये. त्याच्यात आहे आश्चर्याची गोष्ट अशी आहे की नालेसफाईच्या भ्रष्टाचाराबद्दल सीआयडीची चौकशी चालली आणि कॉन्ट्रॅक्ट त्याच लोकांना आहे की ह्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाहीये. तर एवढ्याशा पावसाळ्यामध्ये जर अशी परिस्थिती असेल, समजा 4-5 दिवस सतत पाऊस असेल तर काय अवस्था होणार आहे? हेच आमचं म्हणणं आहे की तुम्हाला प्लॅनिंग करायची. आता ते सांगताना काय सांगतायत की आम्ही सत्तेत नव्हतो, आता आम्हाला जस्ट मिळालेली आहे. अरे पण तुम्ही 3-4 वर्ष प्रशासन तुम्हीच चालवत होता ना. आयुक्त तुमचे होते, 2-2 पालकमंत्री महानगरपालिकेमध्ये येऊन बसायचे. मग त्या पालकमंत्र्यांनी का नाही केलं या 3-4 वर्षामध्ये? आणि भौगोलिक परिस्थिती अशी आहे तर पंपिंग स्टेशन तुम्ही निर्माण करायला पाहिजे होता. आम्ही जसं आदित्यजींनी जसं भारत मातामध्ये तो यावर्षी पाऊस तुंबला नाही तशी व्यवस्था केली, तशी कुठची व्यवस्था केली तुम्ही सांगा. आणि आश्चर्याची गोष्ट अशी, दौरे काढणारे मोठे मोठे ताफे घेऊन आता कुठे दिसत नाहीये मुंबईकरांना मदत करण्यासाठी. त्यामुळे हे आमदार सचिन आहे, त्यांनी स्वीटपणे या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिली आणि प्रवीण दरेकरांनी जो दावा केला आहे त्यावर सुद्धा त्यांनी भाष्य केले. कॅमेरामॅन संघर्ष वेदांत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.